नमस्कार सर्वांचं आपल्या ऋतुजा ऑर्गॅनिक फार्म या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा आपला जो विषय आहे तर तो म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे आज 16 तारीख आहे आणि आज एपिस सेराना या आपल्या मधमाशांच्या पेटीमध्ये मध हा किती प्रमाणामध्ये भरला गेलेला आहे हे आपण आज पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकतात बॉक्स उघडलेला आहे आणि या एपिस सेराना म्हणजे आमच्याकडे याला सातवडे म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याला सातेरी मधमाशा असंही म्हणतात। तर प्रत्येकाने कमेंट करा आपल्या भागामध्ये याला कोणत्या नावाने या माशांना ओळखलं जातं। हे पहा, तुम्ही हे पोळं पाहू शकता। हे जे पोळं आता काढलेलं आहे ते सुपर बॉक्स मधलं आहे, म्हणजे वरचं आम्ही जे बॉक्स ठेवतो त्याला सुपर बॉक्स म्हणतात। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज तारीख आहे 16 जानेवारी आणि आज सर्वसाधारण आत्ता कुठेतरी आमचा हनी फ्लो आमच्या भागामध्ये सुरू होतो, पण सीझनच्या सुरुवातीलाच बघितलं तर तुम्हाला मध हा एकत्र केलेलाच नव्हे तर तो एकत्र करून त्यातलं मॉइश्चर काढून तो बऱ्याच प्रमाणामध्ये जवळजवळ 80 ते 90% सील केलेला सुद्धा तुम्हाला दिसत आहे। याचं कारण म्हणजे हे जी पोळी आहेत ती गेल्या वर्षी बांधलेली होती आणि आम्ही मध काढताना तो पिळून न काढता एक्स्ट्रॅक्टर वापरला आणि त्यामुळे ती पोळी खराब न करता फक्त मध तेवढाच आम्ही काढला आणि पोळं हे जसंच्या तसं पुन्हा पेटीमध्ये ठेवलं। आणि त्यामुळे काय झालं तर यावर्षी सीझन सुरू झाल्यानंतर त्यांना पोळं बांधायचं काम हे कमी झालं आणि त्यामुळे पोळं बांधायच्या ऐवजी त्यांनी डायरेक्ट मध साठवायलाच सुरुवात केली। आणि त्यामुळे काय झालं की बाकीच्या बॉक्समध्ये ज्यावेळी कुठेतरी नुकतं पोळं बांधायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर मध पण कलेक्शन सुरू आहे मधाचं सुद्धा, तर त्यावेळी या पेटीमध्ये जवळपास 1 महिना पुढे ही पेटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण यामध्ये पोळं बांधायचंच नसल्यामुळे सुरुवातीपासूनच या मधमाशा हे मध आणू लागल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की या पोळ्यामध्ये कशा प्रमाणामध्ये मध भरलेला दिसत आहे। काही बऱ्याच ठिकाणी सील केलेलं आहे। आता हे पोळं बघा, या ठिकाणी सील झालेलं नाही कारण त्यांचं काम सुरू आहे, मध साठवणं सुरू आहे। तुम्हाला दिसत सुद्धा असेल मध्ये मध्ये, हा बघा या ठिकाणी सील झालेलं आहे। सील करणं म्हणजे मध आधी ते आणतात आणि त्यातलं सगळं मॉइश्चर इत्यादी सगळं काढल्यानंतर शुद्ध ज्यावेळी मध राहतो तर त्यावेळी ते सील करतात की जेणेकरून तो त्यांना वर्षभर टिकेल आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये त्यांना तो उपयोगी पडेल, या हेतूने ते सील करतात। हे पहा, आता हा आणि एक सुपर, म्हणजे या पेटीला 2 सुपर बॉक्स ठेवलेले होते। हा पहिला सुपर म्हणजे ब्रूड बॉक्सच्या वरचा आणि आपण जो उघडला तो दुसरा, कारण उघडताना आपण वरून उघडतो, दुसरा आधी उघडतो। हा पहा पहिला सुपर। आता ह्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता ही जी पहिली फ्रेम आहे या ठिकाणी मध आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, बघा दिसतोय, आणि तो पूर्ण झालं नसल्यामुळे हनी कलेक्शन त्यांनी तो सील केलेला नाही किंवा त्यातलं मॉइश्चर न काढल्यामुळे त्यांनी ते तसंच ठेवलेलं आहे। आता आपण दुसरी फ्रेम पाहूया। तर या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता की यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये हनी कलेक्शन हे झालेलं आहे। हे पहा, व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, थोडाफार सील केलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये अनसील आहे। याचा अर्थ हा अजून शुद्ध झालेला नाही। ज्यावेळी तो शुद्ध होतो त्यावेळी ते तो मध सील करून ठेवतात। आता पाहूया तिसरं पोळं। तुम्ही पाहू शकतात आणि हे काढताना अगदी हळूवारपणे फ्रेम उचलाव्या लागतात, कारण एखादी सुद्धा जरी माशी चिरडली गेली
तर दंश हा निश्चित आहे। हे पहा, यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सील झालेला आहे आणि कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला अनसील दिसतो त्याचं कारण म्हणजे तिथे अजून त्यांचं काम सुरू आहे। हे पहा, आणि मधमाशा पाळणं हे फक्त मधासाठी न पाळता मधमाशा पाळणं ही काळाची गरज आहे, कारण मधमाशा या उत्तम परागीकरण करणारे आहेत आणि सर्वसाधारण 70 ते 80% परागीकरण हे मधमाशांकरवी होतं असं बऱ्याच वैज्ञानिकांनी स्पष्ट केलेलं आहे। हे पहा, आता हे जे पोळं दिसतंय ते मागच्या वेळी वॅक्समध लागल्यामुळे, कारण हे जुनं पोळं आहे, काही प्रमाणामध्ये अर्ध खाली खराब झालेलं होतं, ते आम्ही कापलेलं होतं। वरचा जो काळा भाग दिसतो जवळपास 1 इंचाची वरची पट्टी ती जुनी आहे आणि खालची अर्धी पट्टी आम्ही कापून टाकलेली, अर्ध पोळं जिथे आता तुम्हाला बोट दिसतं व्हिडिओमध्ये, तर ते त्यांनी नवीन पोळं सुद्धा बांधून त्यामध्ये मध सुद्धा कलेक्ट केलेला आहे। पहा, तुम्ही पाहू शकता खालचा जो सफेद भाग दिसतो ते नवीन पोळं आहे आणि वरचा जो जरा काळपट रंग दिसतो, काळपट रंगाचं पोळं ते जुनं पोळं आहे। तर प्रत्येकाने मधमाशा पाळा आणि शुद्ध मधाचा आस्वाद घ्याच आणि त्याबरोबर निसर्गाला सुद्धा परागीकरणाच्या बाबतीत हातभार लावा। हे पहा, यामध्ये सुद्धा किती मध हा भरलेला आहे आणि आजकाल बाजारामध्ये जो मध मिळतो तो जवळपास 90% किंवा 100% सुद्धा वाटल्यास म्हणू शकतो आपण। हा जो काही विविध कंपन्यांचा जो ब्रँडेड असं म्हणून समजून आम्ही मध घेतो, तर त्यामध्ये चायनीज शुगर ही असतेच असते, हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे प्रत्येकाने एक जरी पेटी ठेवली, मधमाशा पाळल्या, तर शुद्ध मध हा मिळेलच आणि त्याशिवाय आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा 15 ते 30% वाढ होते। नारळ असो, सुपारी असो, काजू असो, कोणताही जे फूल येतं आधी, या मग त्या भाज्या असतील, अन्य काही गोष्टी असतील, तर ते फूल हे परागीकरण न झाल्यामुळे जे गळून पडतं, तर तो प्रकार मधमाशा पाळल्यानंतर होणार नाही। जास्तीत जास्त फुलांना फळं धरतील आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि याकरता सुद्धा मधमाशी पालन ही काळाची गरज आहे। कारण आता सर्व शेतकरी बांधव हे हळूहळू ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळत आहेत। रसायन वापरणं किंवा रासायनिक खतं वापरणं हे आता कमी होत आहे आणि त्या दृष्टीने मधमाशा ह्या उत्तम कार्य बजावू शकतात की परागीकरणाच्या बाबतीत। आणि हा स्वतः आम्ही अनुभवलेला अनुभव आहे की आमच्या काजूमध्ये अगदी लक्षणीय वाढ ही झालेली आहे ज्या वेळपासून आम्ही मधमाशा पाळायला सुरुवात केलेली आहे। काजू असो, सुपारी असो, नारळ असो, आंबा असो, चिकू असो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्पन्नामध्ये वाढ झालेली हे लक्षात आलेलं आहे। त्यामुळे मधमाशा पाळा, उत्पन्नही वाढेल आणि तुम्हाला शुद्ध मधही खायला मिळेल। तुम्ही पाहू शकता की मध हा कशा प्रमाणामध्ये भरलेला आहे आणि यापुढे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप हे बॉक्स कसं असावं, माशा कशा आणाव्या किंवा कुठून आणाव्या, किंवा आपल्या आजूबाजूला जर कुठेही पोळं असेल तर ते पेटीमध्ये बसवता येतं का, त्याची काळजी कशी घ्यावी, ज्यावेळी हनी फ्लो म्हणजे पर्यावरणामध्ये मधाची कमतरता असते, जास्त करून जूनपासून ते नोव्हेंबरपर्यंत, त्यावेळी मधमाशांना फीडिंग कसं करावं किंवा काय करावं, वॅक्समधला उपाय काय, एकंदरीत मधमाशी पालनासाठी लागणारी परिपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे पुढे पुढे हळूहळू दिली जाईल। याशिवाय तुम्हाला काही इतर शंका असतील किंवा काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता यावे याकरता कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की तुम्ही
प्रेस करा. हे पहा, आता हा मध जो आहे तो एक थेंब सुद्धा मधमाशा या वाया घालवत नाही. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की एक थेंबभर सुद्धा मध जर त्यांना इकडे तिकडे कुठे बाहेर पेटीतला पडलेला दिसला इकडे तिकडे, तर त्या संपूर्ण तो उचलून नेतात किंवा स्वतः खातात तरी, किंवा आत पोळ्यामध्ये नेऊन साठवून तरी ठेवतात. आणि मधमाशा हा एक असा प्रकार आहे की आयुष्यात केव्हाही त्या विश्रांती घेत नाही. दिवसा बाहेर काम करतात आणि रात्री पेटीच्या आत सुद्धा त्यांचं काही साफसफाई असेल किंवा अन्य काही असेल किंवा फीडिंग असेल नुकत्याच जन्मलेल्या माशांना किंवा अन्य काही गोष्टी, या त्यांच्या आतमध्ये काम हे चालू असतं. फक्त त्या रात्री बाहेर येत नाहीत, त्या दिवसा बाहेर येतात. बघा, बोटावरचा सुद्धा मध ती माशी कशी